हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 33 आहे. आपले ॲडव्हान्सचे पण डे 32 कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे पण आपले 40 डेज कंप्लीट झाले आहेत. तर आज इथे आपण बघा, काल आपण ॲपवरनं ट्रेसिंग कशी करायची ते मी काल सांगितलं होतं. आज इथे तुम्हाला काहीतरी नवीन दिसत असेल तर हा आपला ट्रेसिंग पेपर आहे. हा ट्रेसिंग पेपर कसा यूज करायचा, ब्रायडलची एकदम फुल डिझाईन काढण्यासाठी हा ट्रेसिंग पेपरवर डिझाईन कशी काढायची ती हे सर्व काही मी आणि सांगणार आहे. आज ट्रेसिंग पेपरचा यूज कसा करायचा हे इथे आज आपण बघणार आहोत. तर हे बघा, ह्या ट्रेसिंग पेपरला दोन साईड असतात. ते एक चककणारी साईड असते आणि एक डल साईड असते. तर जी साईड चमकती जराशी, म्हणजे जी चमकते ना त्याच्यावर आपण डिझाईन काढायची असते. इथे बघा, मी आता एका पेपरवर अशी आपल्या याची डिझाईन काढून घेतलेली आहे. बॅक नेकची इथे डिझाईन काढली आहे. आता ही आपण ट्रेसिंग पेपरवर काढणार आहोत. मग ती कशी याच्यावर ट्रेस करायची ते बघूयात. तर हे बघा, तुम्ही स्लीव्जचे पण ब्रायडलचे जे फुल स्लीव्ज वर्क असते किंवा फुल डिझाईन असते ते पण काढून घेऊ शकतात. मग ते डायरेक्ट ब्लाऊजवर फॅब्रिकवर कसं ट्रेस करायचं ते इझी कसं जातं. आता बऱ्याच जणांना ड्रॉइंग जमत नाही, तर ते कसं यूज करायचं ट्रेसिंग पेपर, तर हे इथं आज आपण सर्व काही बघूयात. तर चला तर आपल्या व्हिडिओला आज सुरुवात करूयात. आता सर्वात पहिले मी इथे बघा, ह्या एक पेपर घेतलेला आहे, त्याच्यावर ही ड्रॉइंग काढून घेतलेली आहे. आता ही जी आपण बॅकनेकची डिझाईन काढलेली आहे ती आता ट्रेसिंग पेपरवर काढणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला मार्कर. तो तुम्ही ब्लॅक पण घेऊ शकतात किंवा ब्लू कलरचा पण घेऊ शकतात. तर चला तर मग आता आपण सगळ्यात पहिले काय करायचं, जी आपली ट्रेसिंग जो पेपर आहे आपला, त्याची जी थोडी चमकणारी जी साईड आहे ती वर ठेवायची. पहिले आता इथे काय करायचं आहे, आपण असा मी हे पेपर फोल्ड करून घेतलेला आहे. आपण जर का स्लीव्जचं पण करत असलो तर आपण काय करायचं, स्लीव्जची पहिले जेवढ्या साईजचं पाहिजे त्याला मार्किंग करून घ्यायची आहे. किंवा बॅकनेकचं पण जर का करत असेल तर पहिले आपण ही गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे आपल्या ट्रेसिंग पेपरवर. आता मी इथे डायरेक्ट इथेच केलेली आहे. तर आता इथं डायरेक्ट मी इथे मध्ये मधोमध एक असं फोल्डिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे याचे दोन साईड झालेले आहे बघा ह्या पेपरचे. आता इथं जी मधोमध लाईन आली आहे तिथे मी हे आपली डिझाईन बरोबर इथे असे मधोमध ठेवणार आहे आणि इथं तुम्ही आता पिनअप करून घ्यायचं आहे. असं केलं की हे बघा, अशा पद्धतीचं तुम्हाला दिसत असेल. आता याला इथे बरोबर आपण थोडं पण चुकू द्यायचं नाही आहे. लाईनवर लाईन ह्या मार्करने बरोबर ड्रॉ करून घ्यायची आहे अशी. हे बघा, आता बरोबर डिझाईनवर पण डिझाईन घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी पेपर पिन्स लावून घेतलेली आहे. तुम्ही पण तसेच लावायचे आहे, जेणेकरून आपला पेपर हलला नाही पाहिजे. असं सावकाश पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. शेप एकदम ॲक्युरेट आपला आला पाहिजे. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने बरोबर होऊ द्यायचं. हे बघा, खूप सुंदर अशी आपली ही मार्किंग रेडी होते. आणि जे आपण ब्रायडलचे ब्लाऊज करतो एकदम हेवी, जे की पूर्ण असे भरलेले असतात, त्याची पण जी आपण डिझाईन घेतो ती करण्यासाठी खूप ही पद्धत एकदम त्यासाठी खूप युजफुल होते. आणि आपल्याला करण्यासाठी टाइम पण वाचतो आणि खूप इझी पण जातं.
सावकाश पद्धतीने बरोबर असं सर्व आपले फ्लावर्स कंप्लीट करत जायचे आहेत. हे बघा आपले, आणि हे काढण्यासाठी पण खूप इझी जातं, कारण पेपर ट्रान्सपरंट असल्यामुळे सर्व डिझाईन एकदम स्पष्ट दिसते. याच्यात पण एक वेगळी पद्धत आहे की जी आपण ही डिझाईन काढली त्याला बारीक बारीक होल करून आपण लिक्विडनी किंवा आपल्या ड्राय चॉकने सुद्धा आपण याला प्रेस करू शकतो आपल्या फॅब्रिकवर. त्याने सुद्धा आपली डिझाईन आपण फॅब्रिकवर ट्रेस करू शकतो. ती पण एक खूप छान पद्धत आहे. पुढे आपण ती पण बघणार आहोत. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटत असेल तर त्यांनी नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांना पण आपल्या फ्री आरी वर्क क्लासेसचा फायदा होईल. ते आपण घरात बसून इतकं छान आणि एवढं डिटेलमध्ये शिकू शकतील आरी वर्क, जेणेकरून त्यांच्यासोबत पण आपले व्हिडिओ शेअर करत चला. हे बघा, खूप सुंदर प्रकारे आपली ही डिझाईन रेडी होत आलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली आता बॅक नेकची वन साइड एक कंप्लीट झालेली आहे आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसत आहे. आणि जसं आपण खाली ड्रॉइंग काढली होती सेम तशीच ती इथे आपली कॉपी पेस्ट झाल्यासारखी झालेली आहे. हे बघा, आता मी तुम्हाला हे पिन्स काढून घेते, सगळ्या पेपर पिन्स, आणि आपण त्या दोन्ही डिझाईन बघूयात की सेम आहेत का नाही, आणि त्याच्यानंतर दुसरी साइड कंप्लीट करूयात. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता की बरोबर दोन्ही पण डिझाईन एकसारख्या दिसत आहे. आता इथे काय करायचं, आपलं जी ही वन साइड आपली बॅक नेकची कंप्लीट झाली आहे त्याला इथे आपण जसं फोल्ड करूनच केलं होतं आणि मिडल लाईनला एक लाईन असं फोल्ड केल्यामुळे रेडी झाली होती, तशीच आता ती फोल्डिंग करायची आहे. ती मिडल लाईन बरोबर जिथं आपली डिझाईन हे झाली हाफ येते ते बरोबर ती घ्यायची आहे, आणि दुसरी एक जी हाफ साइड आपली बाकी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. हे बघा, आता असं केलं आपण. तर त्याला आता अपोजिट साइडने फोल्ड करायचं आहे. बघा, बरोबर लाईनवर येऊ द्यायचं आहे. आणि त्याला आता उलट्या साइडने ठेवायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, आता इथे आपली ही पूर्ण डिझाईन इथे दिसत आहे. दिसली का बरोबर? हां, हे जशी दिसत आहे तसंच याला पण आता मार्किंग करून घ्यायची आहे बरोबर, म्हणजे आपला गळ्याचा पूर्ण शेप हा रेडी होतो. जसं आपण तिकडे केली आहे मार्किंग त्याच पद्धतीने इकडे पण करायची आहे. सेम, काहीच बदल नाही. आणि उद्या आपण बघू. आता ही आज डिझाईन आपण ट्रेसिंग पेपरवर कशी काढायची हे बघितलं. आता उद्या आपण बघूयात एक दुसऱ्या मेथडनी की हीच डिझाईन ट्रेसिंग पेपरवरची डिझाईन कशी ट्रेस करायची फॅब्रिकवर. हे एक नवीन डिझाईन आपण उद्या बघणार आहोत.
ट्रेसिंगची ती दुसरी पद्धत आहे ते आपण उद्या बघणार आहोत। एकदम सावकाश पद्धतीने एकदम व्यवस्थित करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने बरोबर हे ट्रेस्ट करायचं आहे आणि आपण असं ट्रेसिंग पेपरवर डिझाइन जर का काढून ठेवली तर ते आपल्याला ब्राइडलचं वर्क करण्यासाठी खूप इझी जातं, जेणेकरून आपल्याकडे पॅटर्न रेडी असतो आणि ते फक्त आता मी उद्या दाखवेल तुम्हाला फॅब्रिकवर कसं ट्रेस करायचं। तसं फक्त आपण म्हणजे ज्या ब्लाउज पीसवर आपल्याला वर्क करायचं आहे ते आपण डायरेक्ट तिथे कॉपी पेस्ट करू शकतो। तर ते कसं करायचं ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। खूप सुंदर अशी डिझाइन दिसते बघा। असंच करत जायचं आहे पूर्ण ट्रेस्ट। हे बघा अशा पद्धतीने आपली दुसरी पण साइड रेडी झाली आहे। आता आपण याला ओपन करून बघूयात दोन्ही पण साइड कशा दिसत आहेत, पूर्ण आपला नेक रेडी झाला आहे का नाही हे बघूयात। हे बघा इथे आता आपली दोन्ही पण साइड रेडी झाली आहे आणि आपला बॅक नेक हा पूर्ण असा रेडी झाला आहे आणि पूर्ण एकदम शेपनुसार एकदम व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंग मध्ये बघा ही डिझाइन दिसत आहे। आणि आपल्या कुठे असं दिसत नाही की आपली डिझाइन कुठे चुकली आहे किंवा शेप व्यवस्थित आला नाही, काहीच वाटत नाही। आपलं हे मिडलचं पण फ्लावर बघा एकदम बरोबर असं आलेलं आहे। तसंच तुम्ही ही ट्रेस पेपरची मी जसं ड्रॉइंग काढून घेतलं आहे हीच तुम्ही पण मेथड यूज करा, जेणेकरून ही खूप इझी मेथड आहे आणि ड्रॉइंग काढण्यासाठी पण खूप छान आणि सोपी मेथड आहे की ज्याला ड्रॉइंग काढता येत नाही किंवा जमत नाही त्यांच्यासाठी पण खूप छान आणि सोपी पद्धत आहे ही। तर तुम्ही पण हीच यूज करत चला। आणि उद्या आपण बघूयात की आता हीच डिझाइन फॅब्रिकवर कशी ट्रेस करायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात। नाहीतर आज जर का सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, म्हणून आता उद्या ही याच्या पण दोन पद्धती आहेत की जेणेकरून आपण याला होल करून ड्राय पावडरनी किंवा ड्राय चॉकनी सुद्धा आपण याला ट्रेस करू शकतो किंवा लिक्विडनी सुद्धा आपण ट्रेस करू शकतो। पण आता उद्या आपण एक दुसरी मेथड बघणार आहोत, त्याच्याने ट्रेस कसं करायचं हे ते तर अजून सोपं आहे। तर मग चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि जे कोणी आपला व्हिडिओ आजचा बघत असेल त्यांनी उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपल्या हे ट्रेसिंग पेपरवर ड्रॉइंग कशी काढायची आणि ती कशी ट्रेस करायची हे पूर्ण व्यवस्थित समजेल। तर मग तुम्हाला जर का व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करत चला। तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।